कर्जत कसारा सर्व साईडला खेळतात ते अनिकेत यांचा सामना करतायत निलेश आणि सिद्धेश. पहिला चेंडू वाईट, पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन आले आहेत. सुंदर असा चेंडू. तुम्ही तिकडे थांबा, मी हे करेन. दुसरा चेंडू बुंद्यात बॉल मारणार तो प्रकार या ठिकाणी अनिकेत यांनी केलेला आहे आणि तिरफळाचित केलेला आहे निलेश केळुसकर यांना, ज्यांच्याकडून संघाला मोठी अपेक्षा होती. पुन्हा एकदा सूरज जगताप तीच आशा लढेंगे. प्रवीण पवार यांच्याकडून नीरज क्षीरसागर यांनी कॅच पकडल्यानंतर 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. पिठ्याबाईला 200 रुपयाचं प्राइस लागलेलं आहे. सूरज जगताप, बघूया अनिकेत यांचा मारा कसा. पिठ्याबाईला 250चा बक्षीस लागलाय. सूरज जगताप मारण्याचा प्रयत्न असफल होतोय. थोडस डिस्कशन. सूरज जगताप यांच्याकडून संघाला खूप मोठी एक आशा आहे की मोठी धावसंख्या उभारण्यात ते योगदान देतील, पण थोडस ते योगदान कमी पडतंय. पुढचा चेंडू. सुंदर असा षटकार सिद्धेश यांच्या बॅटीतून, ज्याची गरज होती तेच केलेलं आहे संघ मालक सिद्धेश सावंत यांनी. दुसरी ओव्हर आर्यन पालेकर, आपल्या संघासाठीची दुसरी आणि वैयक्तिक पहिली या इनिंग मधली ओव्हर घेऊन येतात. सामना करतायत आर्यन. वाईट, पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होते पहिल्या षटकानंतर 11. सुंदर असा टोलावलेला चेंडू चौकाराच्या दिशेने. सूरज यांनी जर लगातार 2 सिक्सर मारलेत तर प्रणय सावंत यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आहे. लगातार 2 सिक्सेस सूरज 101 रुपये. प्रणय सावंत त्यांचे मित्र. एक 1001 लगातार 3 सिक्सर सूरज जगताप लगातार 3 सिक्सर 1001 रुपये प्रणय सावंत यांच्याकडून. बघूया पुढचा चेंडू आर्यन यांचा. सुंदर असा बॉल जज करतायत. पंचांनी वाईटचा इशारा दिलाय. च्या रूपात 1 धाव. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. सुंदर असा जज. वाईटचा इशारा. 1001 रुपयाचा प्रश्न आहे. सूरज 3 षटकार, फक्त 3 षटकार 1000 रुपये लांब आहेत. सुंदर. ज्याची अपेक्षा सिद्धेश सावंत बऱ्याच वेळापासून करत होते आणि शिकवत होते, तो फटका त्यांनी मारलेला आहे. अमूल बटर.
सुंदर सुंदर अशी कॅच पकडलेली अनिकेत यांनी. एक षटकार मारून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक चेंडू आहे. 25 11 चेंडू 25 रन झालेत. ओमकार आयकॉन प्लेअर तोरणा संघात, तोरणा टायगर्सचा आयकॉन प्लेअर ओमकार सामना करतोय. कुशल दास स्टंपच्या मागे, कुशल दास एक जाणीमाने खेळाडू, बंगाल वॉरियर्स मधून खेळणारे, बंगाल वॉरियर्स मधून खेळणारे कुशल दास आणि बंगालच्या फाळणीनंतर महाराष्ट्रात आलेले कुशल दास या ठिकाणी आहेत. ओमकार एक झेलबाद झालेले आहेत. ऋषी तिसरी ओव्हर. अक्षय बिलारे बॉलिंग साठी आलेले आहेत. त्यांचा सामना करतात सिद्धेश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते धावचीत. सिद्धेश सावंत धावत येईपर्यंत ट्रेन सुटली. माळी माळी स्वप्नील माळी, स्वप्नील माळी यांचा सामना करतात ऋषी. क्विक क्विक आय आय छोटे रोशन रोहन क्विक क्विक फेवी क्विक. सुंदर लावलेला चेंडू आउट करायचा प्रयत्न असफल. बॉलिंग अक्षय बॉलिंग, तुझा मित्र सांगतोय. बघ इकडे. माळी सावकाश धावा भाई. माळी मैदान आपल्या संध्याकाळपर्यंत आहे. ऋषी सामना करतायत. सुंदर असा टोलावलेला षटकार. शेवटचा चेंडू सुंदर असा ऋषीच्या डायरेक्ट बॉलला भेटलेला सुंदर षटकार. पुन्हा एकदा ज्याची गरज संघाला होती त्या तोरणा टायगर्सचा हा धडाकेबाज फलंदाज ऋषी. या लोकांनी अक्षय बिलालेला नेला जत्रेत, पण तो जत्रेत हरवला आणि यांनी त्याचा फायदा घेतला. स्कोर 3 षटकांनंतर स्कोर होतोय 42 आणि संघाचे मालक स्वतः रोहन बाणे, संघ मालक स्वतः राजाच्या भूमिकेत आणि राजा आता बॉलिंग करतोय आणि हा झूम जाम झूम राजा बाद. विनोद जाधव पुढील बॅट्समन. 42 42. बघूया रोहन दुसरा चेंडू कसा टाकतोय आणि हा टोलावलेला षट. सुंदर फिल्डिंग, सुंदर सुंदर अशी फिल्डिंग. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या वाजवायच्या आर्यन पालेकर साठी. हा षटकार त्यांनी रोखलेला आहे. सुंदर आर्यन, सुंदर. परेश पालेकर यांचे सुपुत्र आर्यन पालेकर यांनी हा स्टॉप केलेला चेंडू. चौकार चौकार चौकार. महेंद्र बाहुबली यांनी डाय मारून तो बॉल पकडण्याचा प्रयत्न केला.
साई कॅटर्स यांचे मालक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सचिन बुवड यांचं शिवदर्शन प्रीमियर लीग यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. सर आपण या ठिकाणी यायचंय, माईशी संपर्क साधायचा आहे. स्वप्नील राजा सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचंही या ठिकाणी शिवदर्शन प्रीमियर लीग तर्फे स्वागत करीत आहोत. आणि उत्कृष्ट हा झेल पकडलेला आहे महेंद्र यांनी. स्वप्नीलजी सावंत ज्यांचं आम्हाला दरवर्षी बहुमूल्य असं योगदान लाभतं आणि सहकार्य लाभतं असे राजा सावंत आपल्या शिवदर्शन विभागातील कार्यकर्ते आणि समाजसेवक यांचे सुपुत्र स्वप्नील राजा सावंत यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. पुढचा चेंडू रोहन पिट्याबाई 200 रुपये 200 रुपये टिकलर. एक 250 एक नंबर पिट्याबाई 250 फिक्स. कडक कडक कॅच, एक नंबर कॅच पिट्या. सचिन बुवड आपण स्टेज पाशी यायचंय. सर्वांची रिक्वेस्ट आहे, आमच्या विनंतीला मान द्या. आणि पिंट्यासाठी ज्यांनी 250 रुपये लावले त्यांनी द्यायचे. स्कोअर झालेला आहे 52 इन 50 49 झालंय. पिल्ले तू काय लावतोय का पिल्ले? काय बक्षीस लावतोय? पिट्या बॅटिंगला येतोय. रोहन बाने 3-6 ला रोहन बाने यांनी जर 3-6 मारले तर पिल्लेकडून 200 रुपयाचा रोख पारितोषिक आहे. 2000 सर्वात मोठ्या बक्षिसाची आतिषबाजी 2000 रुपये. मी या ठिकाणी स्वप्नील यांना विनंती, स्वप्नील राजा सावंत यांना विनंती करतो आपण 2 शब्द बोलावेत. शिवदर्शन प्रीमियर लीग वर्ष 2 शिवदर्शन प्रीमियर लीगच्या सर्व सभासदांना, कार्यकर्त्यांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. तसंच माझ्यासमोर चालू असलेले सामने तोरणा टायगर आणि शिवनेरी सुपर किंग या दोन्ही संघाच्या खेळाडूंना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. अतिशय रंगतदार सामना चालू आहे. एक प्रोफेशनल ऑरा किंवा एक डिसिप्लिन शिवदर्शन प्रीमियर लीगच्या सभासदांनी मांडायचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वीरित्या सुंदर असे गोलंदाजी. बरोबर
शिवदर्शन मधले सगळे खेळाडू या माध्यमातून एकत्र येताना दिसत आहेत. स्तुत्य उपक्रम शिवदर्शन प्रीमियर लीगच्या माध्यमातून ते राबवण्यात येत आहे. त्याच निमित्ताने शिवदर्शन आजूबाजूच्या सगळ्या परिसरातले माझे मित्र असतील, खेळाडू असतील, हे एकत्र येत आहेत. आज रविवारच्या सगळ्यांना एक विरंगुळा किंवा रोजच्या जीवनातून रोजच्या त्या धावपळीच्या जीवनातून एक विरंगुळा म्हणून, एक मनोरंजन म्हणून एक चांगला उपक्रम शिवदर्शन प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे राबवण्यात येतोय. आणि त्याच निमित्ताने असेच तुम्ही एकत्र येत राहा. वर्षानुवर्ष तुम्ही सगळे खेळाडू एकत्र याल अशी आशा अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद स्वप्नीलजी. आपण गेली 2 वर्ष सातत्याने जी शिवदर्शन प्रीमियर लीग या क्रिकेट सामने भरवण्यासाठी जे एक मिनिट स्कोर सांग 9 रन जे आपलं स्वप्नीलजी जे योगदान लागतं त्यासाठी शिवदर्शन प्रीमियर लीग संघाचे सर्व आयोजक, सर्व प्रायोजक आपले शतशः ऋणी आहेत. तसेच आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून भेट दिलात त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. दुसरं षटक घेऊन येतोय ओंकार, सामना करतोय AB. सुंदर असा टोलावलेला चेंडू चौकाराच्या रूपाने मिळत आहे 4 धावा. ज्या 2 विकेटची गरज होती ते महत्वाचे विकेट म्हणजे अनिकेत जाधव आणि आर्यन पालेकर हे दोन्ही विकेट तोरणा टायगर या संघाने आपल्या खिशात घातले. आता अभि आपल्या संघाला यशस्वी प्राप्त करून देण्यासाठी या ठिकाणी ओंकार यांच्या गोलंदाजीचा सामना करतोय. अभि नॉन स्ट्राईक एंडला मंगेश पवार, वाईटचा इशारा, अवांतर धावसंकेत भर. कुठेतरी हा सामना जिंकायचा असेल तर अवांतर धावांवर नियंत्रण करावं लागेल. सुंदर असा तिरफळाची झालेला आहे, गडी बाद झालेले आहेत ओंकार यांनी. चौदा चेंडूंचा खेळ बाकी आणि 35 धावा हव्यात. शिवनेरी सुपर किंग या संघाने नोंद घ्यायची आहे. आपल्याला 14 चेंडूंमध्ये 35 धावा करायच्या आहेत. त्या आक्रमकतेने आपल्याला बॅटिंग करायची आहे आणि आपल्या संघाला विजयाकडे न्यायचं आहे. जीवाचं रान करताना तोरणा टायगर या संघाचे खेळाडू, प्रत्येक धाव महत्वाची. जशी तोरणा टायगर या संघाला त्याचप्रमाणे शिवनेरी सुपर किंग या संघाला विजयाकडे जाण्यासाठी प्रत्येक धाव महत्वाची आहे. चेक आउट. पुढचा चेंडू सामना करतात AB, बॉलिंग करतात ओंकार. सुंदर अशी फिल्डिंग सिद्धेश यांच्याकडून 1 धाव. दोन ओव्हर संपलेले आहेत, 17 धावा झालेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जवळपास 33 धावा हव्या आहेत. एक आक्रमक गोलंदाज ऋषी सामना करतोय AB. पंच म्हणून लाभले समीर कावले, उदयजी आणि प्रवीणजी. या तिघांचेही खूप मनापासून धन्यवाद. तिसऱ्या चेंडूतील तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. गडी बाद. ज्याची गरज आहे तोरणा संघाला तेच होताना या ठिकाणी दिसतंय.
यापुढील होणारा सामना प्रतापगड रायगड वर्सेस सिंधुदुर्ग. महेंद्र परब पुढचे बॅट्समन. बॉलिंग करतायत ऋषी. रायगड आणि सिंधुदुर्ग या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी माईकशी संपर्क साधायचा. आपण इथे टॉस उडवून देऊया. मी विनंती करतो स्वप्नील सावंत यांच्या हस्ते टॉस उडवून घ्यायचा. आबू स्वप्नील सावंत यांच्या हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण उडवतो. दोन्ही संघाचे कॅप्टनांनी स्कोअर झाला 19. शेवटचं षटक बाकी. रायगड या संघाने टॉस जिंकलेला आहे. त्यांनी आपला निर्णय कळवायचा माईकला. सुंदर असा षटकार. पंचांशी वाद घालून पंचांचा निर्णय अंतिम राहील. रायगड लायन्स आपला निर्णय कळवायचा आहे. काय बोलताय? रायगड लायन्स या संघाने बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. दोन चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये किती धावा आहेत? सुंदर अशी कॅच पकडलेली आहे ओंकार. अजून 3 चेंडू बाकी आहेत. प्रतीक शेडगे यांच्याकडून षटकार मारलेला आहे. 1 चेंडू 15 धावा, जे आव्हान कोणताही संघ पेलू शकत नाही. 1 चेंडू 15 धावा. आपल्याकडे जास्तीत जास्त 6 धावा आहेत. आणि हा सामना तोरणा टायगर या संघाने जिंकलेला आहे. यापुढील होणारा सामना रायगड लायन्स वर्सेस सिंधुदुर्ग वॉरियर्स. रायगड लायन या संघाने